अनुष्का वेणुश्याम बाबळे, वर्ग 4. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसारा येथे शिकत आहे. मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391व्या जयंती निमित्त माझे भाषण म्हणत आहे. मातृभूमीची शान शिवाजी, स्वातंत्र्याचा प्राण शिवाजी, शत्रूला जो चिरून गेला, धारदार तो बाण शिवाजी, धारदार तो बाण शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलेले एक अनमोल रत्न जणू. त्यांनी या निद्रिस्त समाजाला यवनांच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा यांच्या चाकरीत मराठी समाज धन्यता मानित होता. आपल्या महाराष्ट्र भूमीत आपण स्वतःचे राज्य निर्माण केले पाहिजे असे स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग कडेकपारीत राहणाऱ्या मावळ्यांच्या मनात चेतवणारे शिवाजी राजे म्हणजे कडेकपारी डोंगरखिंडी सह्याद्रीचा मान शिवाजी असंच म्हणावे लागेल. ज्या महाराष्ट्र भूमीला कोणी वाली उरला नव्हता, यवनांच्या आक्रमणाने लूटमारीने त्रस्त झालेली जनता वाट बघत होती. आपल्याला या सर्वांतून मुक्त करणाऱ्या महामेरूची आणि 19 फेब्रुवारी 1630 या मंगलदिनी शिवबाराजेंचा जन्म झाला. शहाजीराजे भोसले व माझी जाऊ यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर सर्वत्र सनई चौघडे वाजू लागले आणि हर्षभराने माझी जाऊंनी बाळाचे नाव ठेवले शिवाजी. आई ही प्रत्येक व्यक्तीची पहिली गुरु असते. जिजाऊ या स्वतंत्र बाळाच्या गुलामगिरीची तीव्र चीड असणाऱ्या शूरवीर व धैर्यवान अशा होत्या. त्यांनी बालपणापासून शिवरायांच्या मनात अन्यायाची चीड निर्माण करून दिली व युद्धकलेच्या शिक्षणात त्यांना निपुण केले. छोटे शिवबा ही बालपणापासून जहागिरीसाठी वर्तनांसाठी आपापसात लढणारे मराठे सरदार व सुलतानांच्या अन्याय अत्याचाराने पिचलेली गरीब जनता आपल्या डोळ्यांनी पाहू लागले आणि या सर्वांतून आपल्या महाराष्ट्र भूमीला मुक्त करण्याचा त्यांना एकच मार्ग दिसू लागला, तो म्हणजे स्वराज्य स्थापना. यासाठी त्यांनी मावळ्यांना एकत्र केले. त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहण्याची व सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळून काटक झालेल्या मावळ्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रोवले. इसवी सन 1645 रोजी रायरेश्वराच्या मंदिरात काही मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि सुरू झाली आपल्या शौर्यशाली व चतुर अशा नेत्याच्या नेतृत्वात मराठ्यांची घोडदौड. एक किल्ले जिंकून समर्थ असे मराठी राज्य त्यांनी आपल्या जीवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांसोबत निर्माण केले. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला आणि रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी त्यांनी तीव्र झुंज दिली. शौर्य साहसी, धैर्य धाडसी, युद्धातले तुफान शिवाजी, पिचलेल्यांना दिली प्रेरणा. संघर्षाचे रान शिवाजी, संघर्षाचे रान शिवाजी. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवरायांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मातील लोकांचे हे स्वराज्य होते. सर्व जाती धर्मातील साधू संतांचा त्यांनी आदर केला. स्त्रियांचा आदर केला. शेतकऱ्यांना व स्त्रियांना कोणी त्रास देऊ नये म्हणून कठोर कायदे आपल्या राज्यात लागू केले. शेवटी मी एवढेच म्हणेन, काळासोबत जरी चालले काळापुढची जाण शिवाजी, युगायुगांना कवेत घेते चिरंतनाचे दान शिवाजी, चिरंतनाचे दान शिवाजी. अशा थोर राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. त्यांना माझे विनम्र अभिवादन. जय जय शिवाजी. धन्यवाद.